हे तर माझं कुठलंच म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही. निदान तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. जानकी वहिनी, तुम्ही जे काही सांगताय ते सगळं मला पटतंय. हो, ते 100% खरंही असेल, पण हे सगळं मी साहेबांना नाही सांगू शकत. आणि तुम्ही त्याचा हट्टही धरू नका. तुम्हाला लक्षात येते का, तुमच्या विरुद्ध फार मोठा डाव खेळला जातोय. तेवढ्याच धीरानं त्याला तोंड द्या तुम्ही. नरसिंह प्लीज शांत हो ना रे. तुला माझ्या नजरेत पाडण्याचा प्रयत्न करते. तिला वाटतंय त्यामुळे मी तिच्यावर जास्त प्रेम करायला लागेन. पण असं धडधडीत खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला मी जवळ सुद्धा करू शकत नाही. नरसिंह तुला माहिती आहे ना मी कशी आहे ते. जानकी माझी कितीही दुष्टपणाने वागली ना तरी मी कधीही तिच्याशी वाईट वागणार नाही. माझ्या स्वभावातच नाही रे ते. जानकी मुद्दाहून माझा क्षणोक्षणी अपमान करते, मला दुखवते. कारण मग मला राग येईल आणि मग रागाच्या भरात मी काहीतरी चुका करीन आणि मग तुझ्या मनात जी माझी इमेज आहे ना ती डाऊन होईल. तुझं भलं यातच आहे की तू हे घर लवकरात लवकर सोडून जावंस. म्हणजे डिसिजन तुला घ्यायचं आहे. एका तागडीत नरसिंह आणि त्याचं घर आणि दुसऱ्या पारड्यात तू आणि तुझी फॅमिली. ही सौदेबाजी करायला हे तुमचं राजकारण नाहीये. घर आहे माझं आणि मी माझ्या घरातून कुठेही बाहेर जाणार नाहीये. माझ्या कपाळाचं कुंकू पुसून तुमच्या कपाळी रेखाटण्याचं स्वप्न पाहताय ना तुम्ही, पण हे तुमचं स्वप्न स्वप्नच राहणार आहे. सत्यात कधी उतरणार नाही. कारण माझ्या कुंकवावर पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या कुंकवाची ताकद काय आहे ना हे तुम्हाला लवकरच कळेल. आज ना उद्या मी माझं कुंकू परत मिळवीनच. अगं, वामनदादांचा फोन आला होता. वामनदादांचा फोन आला होता? काय म्हणाले ते? ते म्हणाले की आपल्या लाईट आणि पाण्याचं कनेक्शन काढल्यामुळे ते सरकारी ऑफिसमध्ये गेले होते. त्यांनी चौकशी केली, पण तिकडचे अधिकारी म्हणतात की बऱ्याच दिवसांपासून आपल्या बाबांनी बिलच भरलं नाहीये. असं कसं होय? तुम्ही तर म्हणाला होतात की भाऊजी घरी आल्यानंतर लगेच तिची हकालपट्टी होईल. काय झालं? ती अजून घरातच आहे ना? तुम्ही तिच्या विरुद्ध एवढे प्रयत्न केले, पण काय झालं? ती तुम्हाला पुरून उरलीये. माझं आहे का? ती काही सहजासहजी हार मानणार नाही. तिला हार मानावीच लागेल. तिने जर सहजासहजी नरसिंहाला सोडलं नाही ना तर मी अशी परिस्थिती निर्माण करेन की नरसिंहच तिला सोडेल. अगं, तो आपल्या गावातला सावकार आहे ना, त्यानं बोलवणं धाडलं होतं मला. म्हणाला जमिनीचे कागदपत्र घेऊन या. अगं, त्याच्याकडून कर्ज काढलं होतं ना मी. म्हणला 1 महिन्याच्या आत पैसे परत करा, नाहीतर जमीन माझ्या नावावर करा. ठीक आहे, मी करते काहीतरी. बाबा, तुम्ही फक्त आईची काळजी घ्या आणि स्वतःची पण काळजी घ्या. चालेल? होय बोले. ठेवू फोन? होय ठेव. किती काळजी करतेस, किती प्रेम करतेस माझ्यावर. माझ्या सख्ख्या बायकोनी सुद्धा अशी काळजी केली नाही. सीमा, अरे मी तुझ्यावर प्रेम करणार नाही तर दुसरं कोण करणार? वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की आता तिचा फक्त तुला नाही तर संपूर्ण घराला त्रास व्हायला लागलाय. मला माहित नाही माझं हे बोलणं योग्य आहे की नाही, पण तरी माझं कर्तव्य बनतं. आणि म्हणूनच मी तुला सांगते की नरसिंह, तू जानकीचा विचार करावास.